आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये यंदा सर्वाधिक चर्चेत आहे ते नेत्यांच्या नातेवाईकांची बिनविरोध सरशी। घराणेशाही विरोधात आरडाओरड करणारेच पक्ष आता आपल्या घरातील लोकांनाच निवडून आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा झोकून देत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय। अकोला जिल्ह्यात या प्रकरणाचे पडसाद जोरात उमटत आहेत। स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांपासून ते मतदारांपर्यंत सर्व स्तरावर प्रश्न निर्माण झाला आहे। स्पर्धा कुठे, उमेदवार कुठे आणि लोकशाही कुठे? चिखलदरा नगर परिषदेच्या प्रभाग 90 ब मधून आल्हाद काळोदी बिनविरोध निवडून आले। काँग्रेस व इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अचानक माघार घेतली। काँग्रेसचे मावरण ठाकूर यांचा थेट आरोप, बिनविरोध करण्यासाठी दबाव टाकण्यात आला। या गूढ माघारीमुळे अकोल्यातही चर्चा पेटली आहे की सत्ताधारी कुठपर्यंत हस्तक्षेप करतात। जामनेर नगर अध्यक्षपदी साधना महाजन निर्विरोध, परंतु पडद्यामागे घडलेले प्रकार अधिक चर्चेत। काँग्रेसच्या रुपाली ललवाणी यांचा अर्ज बाद, राष्ट्रवादीच्या सरिता बोरसे यांची अनपेक्षित माघार। प्रशासनाच्या हस्तक्षेपाशिवाय हे शक्यच नव्हते, शरयू भावसार यांचा आरोप। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरमाडे नगराध्यक्षपदाच्या लढतीत सरिता बोरसे बिनविरोध विजयी, तर प्रतिस्पर्ध्यांचे अर्ज अप्रत्यक्ष दबावामुळे बाद झाल्याची कुजबूज। ह्या निवडणुका आहेत की पूर्वनियोजित नियुक्त्या? राजकीय वर्तुळात प्रश्न। अकोल्यातील स्थानिक कार्यकर्त्यात सर्वाधिक नाराजी। वर्षानुवर्ष आम्ही मेहनत करायची आणि तिकीट मिळवायचे घरातीलच लोकांना, असाच सूर सर्वत्र। बिनविरोध म्हणजे विजयाचा विकास की राजकीय दबावाचा प्रभाव? मतदारांच्या मनातही मोठा सवाल। अर्ज बाद, उमेदवारांची अचानक माघार आणि नेत्यांच्या नातेवाईकांची बिनविरोध निवड, या सर्व घटनांनी अकोला जिल्ह्यातही अस्वस्थता निर्माण केली आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।